न्यूज समोर येते। पुण्यातील प्रकरणाची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे। पुण्यामध्ये कालच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता। दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयामध्ये हा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात होता आणि अखेर आता राज्य सरकारकडून ही दखल घेण्यात आली आहे। पुण्यातील प्रकरणाची राज्य सरकारने दखल घेतली आहे। देवेंद्र फडणवीसांनी ही दखल घेतली आहे। पुण्यातील प्रकरणाची खरं तर आता मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर येते। घटनेच्या तपासासाठी चौकशी समिती गठीत करण्यात येणार आहे। दीनानाथ रुग्णालयाबाहेर मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। पुण्यातील प्रकरणाची राज्य सरकारकडून ही दखल घेण्यात आली। आपण पाहतोय तपासासाठी चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली सविस्तर माहिती देत आहेत। विशाल, काय नेमके आदेश दिलेत मुख्यमंत्र्यांनी? वर्षा, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। याच्या बाबतीत उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। या समितीकडनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ही केली जाणार आहे। आज रात्रीपर्यंतच या प्रकरणाचा अहवाल जो आहे हा राज्य सरकारकडे दिला जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळते। आणि पुणे धर्मदाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी स्थापन करण्यात आली आहे। याच्यामध्ये उपसचिव श्रीमती यमुना जाधव आहेत, त्यासोबत सहकक्ष प्रमुख तथा कक्ष अधिकारी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी असणार आहेत। जे रुग्णालयाचे अधीक्षक या समितीचे सदस्य असतील आणि विधी व न्याय विभागाचे उपसचिव आणि अवर सचिव हे सुद्धा या चौकशी समितीत असणार आहे। त्यामुळे धर्मादाय रुग्णालयांमध्ये जी नियमावली देण्यात आलेली आहे, उच्च न्यायालयाकडून जी नियमावली तयार करण्यात आलेली आहे, या नियमावलीचं पालन होतंय का याचा अभ्यास सुद्धा ही समिती करणार आहे। आणि ज्या पद्धतीने हे पुण्यातलं प्रकरण घडलेलं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी जी आहे या समितीकडनं केली जाणार आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन उच्चस्तरीय समिती गठीत केलेली। वर्षा, अशा पद्धतीने चौकशी करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद।